अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणात एका बाबाच्या दर्शनासाठी जायचे। त्यांच्या आश्रमामध्ये नेहमीच गर्दी असायची। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असायची। अनेक तरुण तरुणी महिला अशा प्रकारचे भाविक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत होते। जी राजकीय मंडळी आहे ती राजकीय मंडळी सुद्धा त्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी त्या आश्रमामध्ये जायचे आणि त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या नेते मंडळी अशा काही प्रकारे खुश व्हायचे की त्यांना काही बघायचंच काम नव्हतं। कारण की याच नेते मंडळींच्या ज्या रात्र रंगीन व्हायच्या त्या रात्र रंगीन करण्यामागं तो जी तिथला बाबा आहे त्या बाबाचाच हात त्याच्यामध्ये होता। आणि जेव्हा त्या बाबाचा पर्दाफाश झाला तेव्हा लोकांना एक मोठा धक्का बसला। नेमका कोण होता तो बाबा, त्याचं काम कसं होतं आणि तो बाबा कसा बनला होता हे आपण सविस्तर पाहणारच आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ही जी संपूर्ण घटना आहे त्या घटनेला सुरुवात होते दिल्लीमधून। दिल्लीमध्येच काम करणारा एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती जरा हाईटला चांगला होता, बॉडी बिडी चांगली होती। तो कामधंद्यासाठी दिल्लीमध्ये आला होता आणि दिल्लीमध्ये आला असतानाच एका हॉटेलमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी तो करत होता। त्याची चांगला हालत बिलत बॉडी बिडी होती म्हणून त्याला सिक्युरिटी गार्डची जी नोकरी होती ती एकदम मेन गेटवर दिली गेली होती। मग त्या हॉटेलमध्ये जे काही लोक येत होते मोठे मोठे काही चांगल्या घरचे लोक यायचे, अधिकारी यायचे, नेते मंडळी यायचे, अशा लोकांना तो सलाम ठोकायचा। त्यांना आत जायचं का नाही, बाहेर जायचं का नाही असं तो आत बाहेर करायचा। तेव्हा त्याची ओळख त्या लोकांसोबत सुद्धा व्हायची। असं करता करता त्याची बऱ्याच लोकांसोबत तिथल्या ओळख झाली। पण तो जास्त दिवस काही त्या ठिकाणी राहिला नाही, कारण की त्याचा जो मकसद होता, त्याचा जो इरादा होता, त्याला एक खूप मोठं श्रीमंत व्हायचं होतं। लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे कमवायचे होते। तो आता ज्या पद्धतीने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सलूट मारायचा, त्यांच्यासाठी गेट उघडायचा। आता मात्र त्याला ती नोकरी करू अशी वाटणं गेली, कारण की त्यांनी मोठमोठ्या लोकांना मोठमोठ्या गाडीमध्ये येताना आणि जाताना पाहिलं होतं। मग त्यानं लगेचच ही नोकरी सोडून दिली आणि तो गेला थेट आग्र्याला गेल्यानंतर तिथं सुद्धा काही नवीन काम मिळते का, नवीन काही व्यवसाय करता येतो का याची सगळी प्लॅनिंग केली। पण त्याला नवीन व्यवसायासाठी लागणार होते ते म्हणजे काही पैसे। मग त्याच्यासाठी त्यानं पुन्हा एकदा आग्र्यामध्येच एका मोठ्या हॉटेलमध्ये सिक्युरिटी गार्डची पुन्हा एकदा नोकरी चालू केली। मात्र त्या ठिकाणी काम करत असतानाच त्या ठिकाणी येणारी जी नेते मंडळी आहे, जे मोठे अधिकारी आहेत, यांच्या मात्र तो संपर्कात आला आणि संपर्कात आल्यानंतर त्यांना विचारू लागला की तुम्हाला नाईटचा काही बंदोबस्त पाहिजे का, किंवा नाईटला तुमची काही सोय करायची का। जेव्हा हा स्वतःहून काही लोकांना विचारायचा तेव्हा काही लोक त्याला हो म्हणायचे तर काही लोक नाही सुद्धा म्हणायचे। पण जे त्याला हो म्हणायचे ते त्याला चांगली रक्कम सुद्धा द्यायचे आणि मग याच्यामधूनच त्याच्याकडे चांगला पैसा सुद्धा आला होता। मग त्याच्याकडे चांगला पैसा आला, मग त्यांनी ते हॉटेलमधलं सुद्धा काम सोडलं आणि आग्र्यामध्येच एक स्पा सेंटर खोललं। त्या ठिकाणी मसाज करणं, हातपाय दाबून देणं अशा नावाखाली, स्पा सेंटरच्या नावाखाली त्यानं वेश्या व्यवसायात सुरू केला। त्या ठिकाणी त्यांनी सुंदर तरुण्या आणल्या आणि त्या ठिकाणी तो काम चालू केलं। मग तो अनेक लोकांच्या संपर्कात तर आलेलाच होता। मग त्यांच्या रात्र रंगीन करण्यासाठी हा याच्याकडं असणाऱ्या काम करणाऱ्या तरुणी त्यांच्यासाठी पाठवायचा। आणि मग हे सगळं करत असतानाच पोलिसांना समजलं की हे स्पा सेंटरच्या नावाखाली जरा चांगलाच घोटाळा करतोय, वेश्या व्यवसाय चालवतोय। मग पोलिसांनी तिथं रेड मारली आणि त्याला ताब्यात घेतलं आणि काही दिवसासाठी त्याला जेलमध्ये सुद्धा टाकलं। मग जेलमधून तो बाहेर आला। त्याला वाटलं आता काय रिकामच लपड झालं बाबा, एक काम आपण चांगलं केलं, ते बी याच्यात बी फसलो, आपल्याला लवकर झटपट श्रीमंत व्हायचं होतं, ते बी काम त्याचं फसलं। मग ते काम फसल्यामुळं त्यानं काय केलं, दिल्ली सोडलं होतं, आग्र्याला आला होता, पुन्हा आग्रा सोडला आणि आता गेला तो नोएडाला गेला आणि तिथंच एका ठिकाणी पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं काम करू लागला। पण आता मात्र त्याच्याकडे चांगल्या पद्धतीचे पैसे जमा झालेले होते, कारण की त्यानं बऱ्याच दिवस वेश्या व्यवसाय चालवलेला होता। अनेक लोकांचे संपर्कात येऊन, नेते लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडून चांगली रक्कमसुद्धा घेतलेली होती। मग नोएडामध्येच राहत असताना त्याची दाढी वाढली, केस वाढले। त्याचे दाढी केस एवढे वाढले की त्यानं ते कापलेच नाही। मग त्यानं विचार केला आपण साधू बनलं तर
आपण बुवा बनलं आणि आपण महाराज बनलं तर काय होईल. मग तशाच पद्धतीनं तो बुवा झाला आणि भगवे कपडे परिधान केले. मग भगवे कपडे परिधान करून एका ठिकाणी बसू लागला आणि लोकांना सांगू लागला की तुझ्या मागं असा दोष आहे, तुझ्या मागं तसा दोष आहे, तुमच्या मागं जरा असा प्रॉब्लेम दिसतोय, असं तो लोकांना सांगायचा. आणि त्यानं सायकोलॉजी अशा पद्धतीनं मिळवली होती. सायकोलॉजीचा अभ्यास अशा पद्धतीनं केला होता की एखादं माणूस जर टेन्शनमध्ये असलं की लगेच त्याला इकडं बोलवायचं आणि म्हणायचा तुमच्या घरी असा असा प्रॉब्लेम आहे का, मागच्या वर्षापासून जरा तुमच्या मागं साडीसातीच चालू आहे, जरा पैसे तुमच्याकडे आले होते पण एका ठिकाणी खर्च झाले. मग ते समोरच्या व्यक्तीला वाटत अरे वा वा काय खरं सांगायलेत महाराज. मग त्या महाराजाला विश्वास ठेवून त्या महाराजा त्याकडून काहीतरी रक्कम उकळायचे. मग ही त्याला आयडिया आल्यामुळं अनेक लोक त्याच्या संपर्कात येऊ लागले. पण आता मात्र त्याच्या संपर्कात येऊ लागले ते बुवा म्हणून, बाबा म्हणून येऊ लागले आणि महाराज आमची इच्छा पुरं करा, बाबा आमची इच्छा पुरी करा, आम्हाला नोकरीला लावा, आमच्या मागं साडीसाती चालू आहे, माझं प्रेमामध्ये भंग झाला आहे, याची कोणाची बायको पळून गेली. असे विविध लफडे लोचे घेऊन लोक त्या बुवाकडं येऊ लागले, त्या बाबाकडं येऊ लागले. आणि त्या बाबाचं नाव होतं इच्छाधारी बाबा. आता इच्छाधारी बाबा नाव का पडलं तर हे इच्छाधारी बाबा हे सगळं बुवाबाजी करत असतानाच त्यानं सर्प पकडण्याचं सुद्धा ट्रेनिंग घेतलेलं होतं. कारण की शरीराने मजबूत होता, हाईट बीट बॉडी बिडी सगळ्या गोष्टी होत्या आणि तो एक सर्पमित्रसुद्धा होता. मग आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठं साप निघाला काय निघाला तर हा त्या ठिकाणी जाऊन पकडायचा, कारण की त्याला ती पकडण्याची आयडिया होती. मग लोकाला वाटायचं अरे हे चमत्काराचं येणं पकडला, या बाबाला साप काहीच करत नाही. अशा पद्धतीनं तो बुवा आणि बाबा बनला होता. बघता बघता त्यानं वर्तमानपत्रामध्ये इकडं तिकडं सगळीकडं प्रसिद्धीसुद्धा केली होती. जसं आपण पेपर उघडला की आपल्याला काही जाहिराती दिसतात, अवश्य संपर्क करे, इसको छुटकारा करे, उसको छुटकारा करे, अशा बातम्या आपण पेपरच्या मागच्या पानावर पाहतो. तशा बातम्यासुद्धा त्यानं जाहिरातीसुद्धा दिल्या होत्या. मग त्याला संपर्क करायचे लोक, आमच्या मागं वशीकरण करून द्या, आमच्या मागं साडीसाती चालू आहे, आमच्या मागं प्रेमभंग चालू आहे, असे ते समाधान करून द्या. मग त्या अशा लोकांचं समाधान करायचं. असं करत करत त्यानं भरपूर पैसा त्याच्याकडे मिळवला. आता हे पैसा त्यानं मिळवला आणि त्या ठिकाणी एक आश्रमसुद्धा टाकला आणि ते आश्रम चालवत असताना मग त्याला तिथं सेवा करण्यासाठी काही लोक लागतील, काही सेविका लागतील. मग अशा पद्धतीनं त्यानं त्याच्या संपर्कातल्या ज्या तरुण्या होत्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या त्या तरुण्या आता त्याने त्याच्या सेवेकरी म्हणून त्या आश्रमामध्ये ठेवल्या होत्या. मग त्या आश्रमामध्ये काही लोक बाबांच्या पाया पडण्यासाठी यायचे, काही लोक बाबांवर भक्ती ठेवून यायचे, तर काही लोक बाबांच्या सोबत असणाऱ्या ज्या सेविका आहेत त्यांचा स्वाद घेण्यासाठी म्हणजे त्यांच्यासोबत रात्र रंगीन करण्यासाठी यायचे. अशा पद्धतीनं बाबाचा व्यवसाय आता एकदम तेजीत सुरू झाला होता आणि बाबा आता झटपट श्रीमंत झाला. बाबांना एवढे पैसे कमवले, बाबाने एवढे पैसे कमवले की बाबांना पैसे कमवून बाबावर ईडीची धाड पडली. बाबावर ईडीची धाड पडली आणि बाबाकडची काही संपत्ती ईडीनं ताब्यात सुद्धा घेतली. मग अशा पद्धतीचा त्याचा कारभार त्याच्या आश्रमामध्येच सुरू होता. आता मात्र त्याची पोच वाढलेली होती. पहिले त्याला सुरुवातीला पोलीस पकडायचे, जेलमध्ये टाकायचे आणि त्याच्यामुळेच तो दिल्ली नागरा सोडून या नोएडामध्ये आला होता. मग आता नोएडामध्ये आल्यानंतर आता मात्र त्याच्या संपर्कात अधिकारी, राजकीय नेते, जी मोठे मोठे मंडळी आहेत असे नेते मंडळी त्यांच्याकडं आले आणि मग हा त्यांच्याकडं याच्याकडे असणाऱ्या सेविका तर पाठवायचात, पण अजूनही तरुण्या पाठवायच्या ज्या की एअर हॉस्टेस आहेत, काही काही चित्रपटामध्ये काम करणाऱ्या हिरोईन्स आहेत, सिरियलमध्ये वेब सिरीजमध्ये अशा छोट्या छोट्या रोल करणाऱ्या ज्या हिरोईन आहेत अशा हिरोईनीच्यासुद्धा त्याच्या संपर्कात होत्या आणि तो पाहिजे तेवढी रक्कम त्यांना देऊन आपल्या संपर्कात आणायचा आणि या लोकांना खुश करण्याचं मधातलं काम तो करायचा. असं करता करता बरेच दिवस हा सगळा प्रकार चालला. पण एक दिवस एका तरुणीनं त्याच्या विरोधात आरोप केला की या व्यक्तीनं माझ्याकडून 12 लाख रुपये घेतलेत आणि तुला सरकारी नोकरी लावून देतो, माझ्या संपर्कात भरपूर लोक आहेत असं सांगून 12 लाख रुपये घेतले आणि पैसे वापस दिले नाही आणि माझ्या भावाला नोकरीही लावली नाही असं म्हणून त्यानं 12 लाख रुपयाची फसवणूक केली आहे अशी तक्रार एका तरुणीनं नोएडाच्या पोलीस स्टेशनमध्ये केली. आता एक तक्रार दाखल झाली होती पण पोलिसांनी जास्त काही कारवाई केली नाही, कारण की तो बाबा
त्यांच्या अनेक लोकांचे कामं करायचा, अनेक मोठमोठ्या लोकांच्या संपर्कात सुद्धा आला होता। त्याच्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा एका दुसऱ्या तरुणीनं तक्रार दाखल केली आणि तिनं सांगितलं, या इच्छाधारी बाबानं माझ्याकडून 30 लाख रुपये घेतलेत आणि 30 लाख रुपयाची रक्कम अशाच पद्धतीनं तुझं एक मोठं काम करतो आणि तुला झटपट श्रीमंत बनवतो, 30 लाखाचे दुप्पट पैसे देतो म्हणून 30 लाख रुपये तिच्याकडून घेतले होते आणि तिची सुद्धा फसवणूक केली होती। आता मात्र इच्छाधारी बाबाच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झाले होते आणि 2 गुन्हे दाखल झाल्यावर पोलिसांना सुद्धा चौकशी करावी लागली आणि पोलिसांनी मग त्या ठिकाणी धाड मारण्याचं ठरवलं। पोलिसांनी सगळी काही प्लॅनिंग केली की खरंच त्या ठिकाणी असं काही चालतं का, किंवा पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांच्या मार्फत याच्यामार्फत त्याच्यामार्फत सगळं काही माहीत झालं होतं की अशा पद्धतीनं या ठिकाणी दुसराही कारभार चालतो, त्या ठिकाणी तरुण तरुणी यांचीसुद्धा फसवणूक होती आणि त्यांना हा बाबा कशा पद्धतीनं लोकांकडे पाठवतोय अशी माहिती पोलिसांना सुद्धा मिळालेली होती। पण तक्रारी पोलिसांकडे नव्हत्या म्हणून पोलीस कारवाई करत नव्हते, पण आता मात्र 2 तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या। मग पोलिसांनी त्या बाबावर धाड मारली। आता पोलिसांनी त्या बाबावर धाड मारली आणि सगळं काही त्या ठिकाणाहून उघड झालं। पोलिसांच्या धाडीमध्ये पोलिसांना त्या ठिकाणी काही डायऱ्या मिळाल्या आणि त्या डायऱ्यामधून 600 तरुणींचे मोबाईल नंबर मिळाले। 600 वेगवेगळ्या तरुणी होत्या, काही कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या, काही हिरोईन्स असल्याचं सुद्धा सांगितलं जातं, काही एअर हॉस्टेस होत्या आणि काही तरुणी त्याच्यात दुसऱ्या देशातल्या सुद्धा होत्या ज्या इथं एखाद्या कामासाठी आल्या होत्या आणि त्यांना अशा प्रकारचं काम करायला लावायचा आणि त्यांना पाहिजे तेवढी रक्कम द्यायचा। आता हे जो इच्छाधारी बाबा आहे त्याचं खरं नाव आहे राजीव रंजन द्विवेदी। राजीव रंजन द्विवेदी हा सुरुवातीला फक्त एक बॉडीगार्ड होता, सिक्युरिटी गार्ड होता आणि सिक्युरिटी गार्डचाच तो बाबा झाला होता। अनेक लोकांच्या समस्यांचं निवारण तो करू लागला, पण पोलिसांनी त्याच्यावर रेड मारली आणि त्याच्याच समस्याचं निवारण केलं आणि त्याला जेलमध्ये टाकलं। आता जेलमध्ये टाकल्यानंतर काही दिवस त्याच्यावर कारवाई सुरू झाली, त्या अटकेमध्ये होता। पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं, मीडियाने जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा त्यानं सांगितलं की माझ्यावर काहीही आरोप लावण्यात आले आहेत, असं माझ्या आश्रमामध्ये काहीही चालत नव्हतं, काहीही आम्ही कोणाची फसवणूक केलेली नाही, माझी प्रसिद्धी लोकाला देखवत नाही आहे म्हणून मला अडकवण्याचं हे षडयंत्र आहे, मला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे, मी लाखो करोड रुपयाची संपत्तीसुद्धा कमवलेली नाही। पण ज्या पद्धतीने त्याच्यावर झालेले आरोप सिद्ध झाले होते, त्याच्याकडे सापडलेले जे डायऱ्या होत्या, त्या सापडलेले जे काही तरुण्या होत्या, हे काही सगळं काही सांगून जातात। तुम्ही आजही गुगलवर जर सर्च केलं इच्छाधारी बाबा तर त्याचे तुम्हाला संपूर्ण माहिती, व्हिडिओ, फोटोज आणि संपूर्ण माहिती तुम्हाला गुगलवर दिसून येईल। पण समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अशा पद्धतीनं बुवाबाजी करणं, लोकांच्या श्रद्धेशी खेळणं, लोकांच्या भावना फसवणं हे कितपत योग्य आहे। पण पैसे कमवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील आणि काय करतील हे सुद्धा सांगता येत नाही। आणि जी काही राजकीय मंडळी आहे ते त्यांच्या काही क्षणिक सुखासाठी अशा लोकांना पाठीशी घालतात आणि म्हणूनच असे जे लोक आहेत यांची असं करण्याची हिंमत वाढत जाते, कारण की राजकीय पाठिंबा त्यांना या ठिकाणी मिळालेला असतो। आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ना, अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।